नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मागील टास्क तुम्हाला मी म्हटलं तसं शांततेने पार पडला आणि तशी काही मजा आली नाही. फक्त मागच्या एपिसोडमध्ये जान्हवीची जरा रडारड आणि चक्कर येणं वगैरे थोडं एक जरा तेवढं इंटरेस्टिंग होतं. मग हेच कदाचित वाटलं असेल, टी-आर-पी थोडा कमी झाला असेल म्हणून आज त्यांनी ठरवलं, की जे काही रितेश देशमुख यांनी 2 अनोळखी पाहुणे पाठवलेले आहेत, त्यांच्यामुळे जरा थोडा घरात राडा निर्माण करूया. वादावादीला सुरुवात करूया. चला बघू आता या एपिसोडमध्ये काय काय झालंय ते. सुरुवात एपिसोडची वॉशरूम पासून होते. वॉशरूम एरियामध्ये जान्हवी, निक्की, छोटा पुढारी आणि इरिना असतात. यांची रडारड चालू असते जान्हवीची, की मला मैत्रिणी नाहीच आहेत म्हणून मी मैत्रिणी करायलाच जात नाहीत किंवा असं तसं हे ते वगैरे तिचं चालू असतं. तुम्हाला आता कशामुळं कळालं असेल, की ती म्हणलेली असते निक्कीच फक्त क्रेडिट घेते आणि आम्हाला मिळत नाही वगैरे. हे सगळं रितेश देशमुखांनी पोलखोल केलेली असते तिची. आता एक हिचं सारखं चालू असतं, मला मैत्रिणी नाही आहेत, मग मी म्हणून मैत्रिणी करत नाहीत, मैत्रिणी तुटतात, मग मला दुखतं वगैरे असं तसं ती काय, 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 काय बरंच बोलते. ही इरिना बघून बघते, "अरे बापरे! ही तर किती नाटकी करतीये," असं. आणि आपला छोटा पुढारी घनश्याम असतोच. मुली म्हणल्या, पोरी म्हणल्या, की लगेच हात लावायला, हात ठेवायला वगैरे आधार द्यायला असतोच. तर इकडं निक्की पण म्हणते, "नाही असं नाहीये, आपण दोघी बेस्ट फ्रेंड आहोत. आपण असंच राहायचं, आपण असंच करायचं." जान्हवीची ही कलकल बघितल्यावर किल्लेकरच आडनाव आहे. तिचं कलकल बघितल्यावर हेच वाटतं, की हिला मैत्रिणी खरंच नसतील आणि मैत्रिणी होत पण नसतील आणि झाल्या तरी टिकत नसतील. ती जे म्हणते ते खरं होत असेल. अरबाज, वैभव, अभिजित यांचं चर्चा होती, की आपल्याला आता 50,000 बीबी करन्सी मिळालेली आहे घंटाघरामुळं आणि आपण एकमेकांचे काय चोरायला नकोत, एकमेकांचे काय रिस्क घ्यायला नको, अशी यांची चर्चा होते. आणि तो जरा सेटलमेंट केल्यासारखं असं त्याला वाटतं. बघू आता खरं घडणार ना काही ना काही तर. इकडं डी-पी, पॅडी, अंकिता हे चर्चा करत असतात, की यावेळी पण 50,000 आपल्याला दिलेले आहेत. खरं अभिजित काहीतरी सेटलमेंट करायच्या नादात आहे आणि अभिजितला ॲक्चुअली इन्सिक्युरिटी आहे. त्याला खूप भीती वाटतेय कारण तो एक मोठा शो करून आलेला आहे. त्यात जिंकलेला आहे. यातनं हारून जाणं त्याला मान्य नाही वगैरे अशा बऱ्याच चर्चा चालू होतात. डी-पी पण म्हणतो तो फार सावध भूमिका घेतो. त्याची अजून गॅरंटी नाही. तो इकडं जातोय, तिकडं जातोय. निक्कीचं बरोबर त्याचं एकदम चांगलं आहे. स्ट्रॅटेजिक डिसिजन वगैरे घेतात ते दोघं जण. बघूया आता हे अभिजित सावंत बद्दल यांचं जे मत आहे ते खरं ठरतं का अभिजित सावंत खरंच यांच्या बाजूनं आहे आणि यांच्याकडून खेळून या सर्वांना पुढे नेणार आहे. निक्की आर्याबरोबर विषय छेडते, म्हणते की तू मला जान्हवीबद्दल असं का सांगितलंस, की जान्हवी तुझ्या विरोधात जाईल, तुझ्या असं करेल, तुझ्या तसं करेल. आर्या म्हणते नाही, मला जसं वाटलं त्याबद्दल मी तुला सांगितलं या विषयावर. निक्की म्हणते असं सांगायचीच गरज काय आहे, ती माझी चांगली मैत्रीण आहे, असं करते तसं करते. मग आर्या म्हणती कर तुला जे काय करायचंय ते. यांच्यात थोडी परत नेहमीप्रमाणे बाचाबाची होती आणि इथं विषय संपतो. अरबाज, निक्की, वैभव यांची चर्चा चालू असते, की अभिजित सावंत म्हणतोय, की तुम्ही आमचे पैसे चोरू नका, आम्ही तुमचे पैसे चोरत नाहीत. अभिजित किती साधा आहे आणि त्याला काही कळत नाही, एकदम भित्रा आहे वगैरे अशी चर्चा होती. तर इकडे अभिजित वगैरे हे प्रत्येक जणाकडे पैसे देतात सुट्टे-सुट्टे आणि जेणेकरून चोरी होऊ नये वगैरे. मी मागच्या वेळी म्हणलेलं, की बाबा यांचा मागच्या वेळी जसा डिसिजन झालेला होता त्याप्रमाणे. आणि इकडचा ग्रुप सुद्धा पैसे जे आहेत ते लपवून ठेवतात. अंकिता वगैरे यांच्याकडे एक-एक बंडल दिलं जातं, ते आपापल्या जागेमध्ये ठेवतात आणि अरबाज जो असतो तो वॉशरूमच्या एरियामध्ये जे झुंबर आहे त्या झुंबराच्या वर ठेवतो पैसे, हे असं दाखवलेलं आहे. आता या पैशावरून खरंच खडाजंगी कितपत होती, कारण मागच्या वेळी फारच हाणामारी झाली होती अक्षरशः अभिजितवर. तशीच होते का आणखीन काही बदल घडतो बघूया. सकाळी सकाळी डान्स नेहमीप्रमाणे जे काही बिग बॉस आहे त्याप्रमाणे असतं. मला एक समजत नाही, हे बिग बॉस मराठी करतात, यांना नुसतं फक्त मग दाखवायचंय मराठी लोकांना हा शो बघा, हे करा ते करा असं म्हणायचंय. खरं स्वतःला मराठी वापरायचं नाहीये. मराठीत चांगली गाणी नाहीत का? अजय अतुल यांनी तयार केलेली आहेत, संदीप सलील यांनी तयार केलेली आहेत, बरेच आहेत गायक, स्वप्नील बांदोडकर यांची गाणी आहेत. तर तुम्हाला ही गाणी येत नाहीत का लावता? किंवा त्यांची पण ढॅंचॅक ढॅंचॅक गाणी आहेतच ना अजय अतुल यांची. तुम्हाला ती लावून करा ना. दंगा तुम्हाला दाखवायचा आहे, सगळं हे करायचंय. नुसतं मराठीचं तुम्हाला कार्ड खेळायचंय, बाकी काहीच करायचं नाहीये. आणि बिग बॉस स्वतः निम्मे शब्द मराठी सोडून इंग्लिश वापरत असतो. सकाळ झालेली असती त्यामुळं सगळेजण आपलं आवरून वगैरे येतात आणि निक्कीनं जे नेहमीप्रमाणे असतात तिचे ते कपड्याची जी बॅग असते ती लिव्हिंग एरियामध्ये ठेवलेली असते, म्हणजे हॉलमध्ये बाहेर ठेवलेली असते. पॅडीनी तिला आधी पण सांगितलेलं असतं, एक मागील 2 एपिसोड पूर्वी तुम्ही बघितलं असेल, की पॅडीचं आणि निक्कीचं ह्याच्यावरनंच वाजलेलं असतं. तर निक्कीचा उर्मटपणा काही जात नाही. पॅडी तिला सांगतात, की असं हे सामान तुझं आत नेऊन ठेव. ती म्हणते मी ऐकत नाही, काय करायचं ते करा वगैरे. म्हणून पॅडी स्वतः उचलून व्यवस्थित नेऊन आत ठेवत असतात.
हे बघून निक्की म्हणते माझ्या तुम्ही पर्सनल स्पेसला हात लावला, माझं असं केलं, माझं तसं केलं म्हणून मी जाते आत आणि सगळ्यांचे कपडे म्हणजे ह्यांची विरोधी पार्टीचे डीपी असतील, अभिजित सावंत असतील, पॅडी असतील, यांचे सगळ्यांचे कपडे उलतापालत करून टाकायला लागते. त्यावर डीपी एकदम छान बोलतो. डीपी पूर्णपणे आता ऍक्टिव्ह झालेला आहे आणि म्हणतो मी एकदा इस्कटायला लागलो ना तर सुट्टी द्यायचो नाही. म्हणतो मी सगळंच इस्कटून टाकेन, मी काय बघणार नाही इकडं तिकडं काय असेल ते. तर अंकिता पण म्हणते हे चुकीचं वागतेस तू, तुला त्यांनी 10दा सांगितलं, खरं त्यांनी हातच कसा लावला. ते व्यवस्थित सांगतात. पॅडी पण फुल ऑन जोशमध्ये आलेले असतात. म्हणतात मी ती तुझी जी बास्केट आहे ती फक्त ढकलत आणत आहे, बाकी मी काही करत नाही. किती वजन आहे किंवा किती काय आहे त्यावर त्यांची चर्चा चालू असते. आणि अंकिताचं म्हणते मी काय ऐकणार नाही, मी काय कॅप्टनही करणार नाही, असला उर्मटपणा आहे ते, मी काय ऐकत नाही, तुझी जीभ लुळी पडेल असं होईल, मी कॅप्टनचं ऐकत नाही, हे नाही. मग मला एक समजत नाही बिग बॉसचा, तुम्हाला खेळ दाखवायचा आहे ना तर नक्की कॅप्टन मग पद दिलंय कशाला? फक्त त्याला इलिमिनेट होणार नाही म्हणून, म्हणजे त्या आठवड्यात इलिमिनेट होणार नाही ही त्याला इम्युनिटी मिळणार म्हणून तुम्ही कॅप्टन पद देताय. मग ह्याला काय अर्थ आहे? आणि हे असं असं सरळ म्हणतायत काय रितेश देशमुखनं तिचं उकडलं ज्या निक्कीचं? काहीच नाही केलं. तुम्ही काहीच ऑब्जेक्शन घेत नाही, तुम्ही काहीच बोलत नाही आणि बिग बॉस लाईव्ह असतात बऱ्याच वेळेला. तर तेव्हा तुम्ही का बोलत नाही? म्हणजे हे लोकांना कळते स्क्रिप्टेड आहे. सगळेजण डीपीवर येतात, ही विरोधी पार्टी आरबाज आणि तुम्ही असंच बोलता, तुम्ही तसंच बोलता. त्या इरिनाला बोललेला असतो, हे बघ तू आम्हाला जसं बोलतेस तसं त्यांना सुद्धा तू बोलायला पाहिजे, तेव्हा तुला काय होतंय? असं साधं डीपीने विचारलेलं असतं. तर हे लगेच काहीतरी वेगळा अर्थ काढून काढतात. त्या इरिनाला लगेच त्रास होतो, ती लगेच बाहेर निघून जाती, तिची लगेच रडारड चालू होती वगैरे सगळं अशा गोष्टी चालू होतात. लगेच वैभवला राग येतो. वैभव म्हणतो तुम्ही चुकीचं वागायला डीपी, तुम्हाला बोलायची अक्कलच नाही, तुम्हाला हेच नाही तेच नाही, लाज वाटायला पाहिजे, हे पाठायला पाहिजे. अरे दादा, तू किती आतापर्यंत लाज सोडून वागलायस ते बघ ना पहिल्यांदा. तुझं तोंड किती घाण आहे ते बघ. डीपीनं आतापर्यंत किती शब्द वाईट बोलले किंवा किती अगेन्स्ट बोलला किंवा किती आवाज वाढवून बोलला. मग ह्याच्यासाठी परत डीपी इरिना चर्चा करत असतात नॉर्मलपणे, तू खडूस आहेस, तू असा आहेस तसा आहेस, हे असं इरिना म्हणत असते. हा म्हणलं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो, मला काय माफी मागायला येत नाही. वैभव लगेच येतो अगदी तिच्या ढाण्या वाग समजून. खरं लक्षात घे भावा, त्यानं काय तिथं तिच्या शर्टवर आहे की नाही ते वाचलं असशील कदाचित तू, त्याप्रमाणे जरा डीपीपासून थोडे 4 हात लांबच राहा. मग वैभव काय ऐकून घ्यायला तयार नसतो. वैभव हे करतो, मग तो म्हणतोय काय करायचंय ते करा जावा. मी आता बोललो असतो कोल्हापुरी भाषेत, म्हणजे काय हे करायचं ते खरं बोलू शकत नाही. बाजूला अंकिता, डीपी, योगिता वगैरे यांची सगळ्यांची चर्चा चालू असते पॅडी, की हे खूप अति करतायत, हा फालतूपणा आहे, हा काही गेम नाही. हा बरोबरच आहे, हा काही गेम वाटत नाही किंवा काय नाही, सामान फेकापेकी. हा ठीक आहे, तुला भांडायचं जर होतं ना तर तू पॅडींबरोबर भांड ना, सगळ्यांबरोबर कशाला करायला गेलीस? खरं फुटेज तर तेवढं त्या ज्या प्रमाणात निक्कीला पाहिजे होतं त्याप्रमाणे निक्कीला काही मिळालं नाही, जे आहे ते पॅडी, डीपी यांनाच मिळालं. आणि हा काही गेम किंवा असं काहीच वाटत नाही स्ट्रॅटेजी वगैरे, जरा काहीतरी थोडं वेगळे पण हवं. तोच बिग बॉसमध्ये दरवेळी जो येतो ना, म्हणजे ऐकतो आपण काही वेळा रिव्ह्यू ऐकतो, बघितलेले पण असतात, हा फालतूपणा थोडा जरा वेगळं काहीतरी तुम्ही आणायला पाहिजे त्याच्यात. आपल्या योगिताला बोलवतात बिग बॉस आणि बिग बॉस म्हणतात की काय ताई तुम्ही सारखं रडायला लागलाय, आम्ही तुम्हाला मनोबल वाढवलं तुमचं, तरी तुम्हाला काही सुधरत नाहीये, काय नाहीये. तर ती म्हणते नाही बिग बॉस मला सोडा, मला सगळे तुमचे नियम कानून काय जे असतील ते सगळं माहित आहे, तर मला सोडा, मला यातनं बाहेर पडायचं आहे आणि मला हे सर्व राग वगैरे जे आहे ते सहन होत नाही. तरी बिग बॉस म्हणतात नाही तुम्ही काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत वगैरे. बघू आता योगिताताई या आठवड्यात जातात का का ही पण त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. कॅप्टन अंकिताला बिग बॉस बोलवतात. बिग बॉस सांगतात की तुम्हाला कॅप्टन केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत बिग बॉस किंवा रितेश देशमुख हे लक्ष घालणार नाहीयेत. तुम्हाला तुमची कॅप्टन्सी पार पाडायची आहे, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता आणि तुम्ही त्याच्यावर ऍक्शन वगैरे घेऊ शकता. असं नुसतं ते तोंडी बोललं जातं. खरं मला तेच कळत नाही, कॅप्टनकडे तुम्ही काय दिले ताकद किंवा काय हे केलंय की जेणेकरून समजा आता निक्की ऐकतच नाही, निक्की म्हणते तोंडावर फाट्यावर मारते, म्हणजे मी ऐकणारच नाही, मी काय करणारच नाही, मी बिग बॉसचं बघते, मी रितेश देशमुखला विचारते, मी असं करते, मी तसं करते. मग तुम्ही कॅप्टनकडे काय दिलेलं आहे? काय तुमच्या रूल बुक मध्ये की कॅप्टनना असं असं करावं, एक वेळचं जेवण मिळणार नाही जर कॅप्टनच्या अगेन्स्ट गेला तर, किंवा काय, की काहीच तुम्ही दिलेलं नाही. आणि कशाला म्हणते कॅप्टन कॅप्टन असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, म्हणजे काय शेवटी तुम्ही आरडाओरडा करा, गप्प बसवा, शक्तीच्या बळावर 2-3 थपडा मारा, असंच आहे हो, बाकी काहीच नाही याच्यात. इकडं वैभव आपलं गावठी इंग्लिशमध्ये इरिनाला समजावत असतो. बिग बॉस म्हणतात असलं काही चालणार नाही, बोलायचं असलं तर प्युअर मराठीत बोला, नाहीतर तुमचं गावठी इंग्लिश बंद करा म्हणून सांगतात. कॅप्टन्सी जे आहे त्यावरनं सारखा वाद चालू असतो. आपली निक्की आणि जान्हवी या दोघी बडबड करत असतात
योगितानं भीक दिली म्हणून ही झाली वगैरे असं तसं. ते जान्हवीचं तोंड खरंच गचाळ आहे, म्हणजे ऐकून कंटाळा येतो. एवढं सिरियलमध्ये सुद्धा बोलत नाहीत किंवा काय नाही. इतकं बकवास आहे ना, ते ऐकून ऐकून तेच तेच ऐकून कंटाळा आला. तुम्ही साध्या भाषेत, चांगल्या भाषेत सुद्धा दुसऱ्याला समोरच्याची चड्डी उतरवू शकता. तर हे काय आहे, किती घाण तुम्ही बोलताय. अरबाज आंघोळ करून आलेला असतो, बॉडी दाखवत आलेला असतो उघडा नागडा. मग त्याच्यावर लगेच म्हणतो की बाथरूममध्ये भरपूर केस पडलेत आणि ते केस कोणाचे आहेत ते उचला वगैरे म्हणून. तर तो म्हणते की इरिना म्हणते माझी ड्युटी होती, खरं ते अभिजितचं आहे आणि मुलांचं वॉशरूम जे आहे ते अभिजितनं साफ करायचं होतं आणि ते त्याला विचारावं वगैरे असं त्यांचा थोडा वाद होतो. मग अभिजित म्हणतो मी माझं वॉशरूम साफ केलेलं आहे, तू दुसरं वॉशरूम साफ करणार होतीस, ते तू करायला पाहिजे होतंस, मी नाही वगैरे. मग ती यांच्यात वादावादी होती. मग इरिना म्हणते मीच जाऊन करते. मग अभिजित म्हणतो जा कर जा, मला काय करायचं आहे, आणि ती जाऊन वॉशरूम वगैरे साफ करते. इकडं पॅडी बसलेले असतात, पॅडींचं बिग बॉस कौतुक करतात की तुम्ही ऍक्टिव्ह झालाय, तुम्ही चांगला आहे वगैरे. मग डीपीचं सुद्धा हे केलं जातं. डीपी म्हणतो काय तुम्ही पाहुणे पाठवणार आता, अजून पाठवलेले नाहीत, किती वेळ झाला, आम्ही किती दिवस वाट बघायचे. आणि आता येणार आहेत पाहुणे येणार करत पाहुणे येतात. बेबी को बेस पसंत आहे असं मराठी बिग बॉस मध्ये हिंदी गाणं लावून मराठी अस्मितेचा अपमान केला जातो बिग बॉस कडून, असं म्हणलं तर काहीच वावगं ठरणार नाही. कारण हे इतर वेळी मराठीचे गोडवे गात आहेत, खरं हे असलं हिंदी लावतातच ना, दररोज सकाळ संध्याकाळ हिंदीच गाणी लावतायत, मराठी गाणी नाहीच आहेत का. तर हे असं लावून स्वागत केलं जातं. तर समोर 2 जुळी बाळं असतात, ती जुळ्या बाळांना आत घेऊन येतात. मग प्रत्येक जण बाळा जो रे वगैरे करतो. तर आता ह्या बाळांना सांभाळणं यांचं टास्क आहे आणि त्याच्यावर यांचे बीबी करन्सी वगैरे सगळं पुढचं ठरणार आहे. यामध्ये परत 2 टीम पडतात, निक्की अरबाज वगैरे त्यांची, त्यात फक्त एक सूरज ऍड होतो आणि ही बाकी अंकिता वगैरे सॉरी अभिजित सावंत वगैरे डीपी वगैरे त्यांची. अंकिता असते, ती अंकिताला डिसिजन घ्यायचा असतो कोणाकडनं खेळायचं, ती अभिजित सावंत डीपी वगैरे यांच्या ग्रुपकडनं खेळणार म्हणून सांगते. तर यामध्ये असं आहे की 2 टीमना 1.5 लाख रुपये, 1.5 लाख बीबी करन्सी मिळणार आणि बाळाचे काही रूल आहेत त्याला सांभाळण्यासाठी. बेबीजला सांभाळायचे रूल आहेत. जे मराठी बोलणारा, मराठी करणारा जो बिग बॉस आहे ना, तो म्हणतो बेबीजना सांभाळायचे रूल. ते जे काही आहेत त्याप्रमाणे ते पाळायचे. जर ते पाळले गेले नाही पाळले गेळे शब्द जरा ते रितेश देशमुखचं न बघून व्हायला लागले सारखं, मला तर समजणं झाले काय. तर जे आहे ना, तर ते रूल जर पाळले नाहीत, नियम पाळले नाहीत, तर त्याप्रमाणे प्रत्येक नियमाला 5,000 रुपये तुमचे बीबी करन्सी कट होणार आहे आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्हाला पुढे किराणा माल वगैरे खरेदी करायचा. आता काही नियम आहे का बेबी सांभाळायचे नियम. बेबी कायम हातात असायला पाहिजे. टीमच्या विरोधातील लोकांबद्दल बेबीला भरवायचं आहे, ह्याला म्हणायचे संस्कार, ह्याला म्हणायचं बिग बॉसचा खेळ. हे झालं 2 नंबर. त्यानंतर बाळ जेव्हा रडेल तेव्हा त्याची लंगोट बदलायची आहे. स्विमिंग पूलमध्ये एका प्लेअरनं जायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि त्याची लंगोट बदलायची आहे. त्यानंतर करेल तेव्हा बेबी फूड खायला घालायचं आहे आणि तुमचा जो एखादा प्लेअर असेल त्यानं ते बेबी फूड खायचं आहे आणि जर बेबी फूड पूर्णपणे संपलं तरच आहे, नाहीतर त्याचे पैसे कट होतील. आणि बेबीला मराठी भाषाच समजते, बेबीला मराठी भाषा समजते. अतिशय सुंदर यांचं मराठी. बाळाला मराठीच भाषा समजते असं म्हणायला तुम्हाला काय समस्या होती, हेच मला समजत नाही. आणि तुम्हाला जर गेम खेळायचे आहेत किंवा काय करायचे आहेत, तरी असं बाळ वगैरे आणून कशाला गेम खेळायचा आहे हा राडारोडामध्ये. दुसरे काय नाहीच आहेत का, दुसरे चांगले गेम नाहीच आहेत का. आता बघा याच्यात कसं हाणामारी होती पुढे. प्रत्येक जण बाळ घेऊन झालेलं असतं. आता बाळ अंकिताकडे येतं, एक बाळ अंकिताकडे असतं, एक बाळ निक्कीकडे, जान्हवीकडे वगैरे असतं आणि कंटिन्युअस तुम्ही मराठीमध्ये बोलायचं असतं आणि मराठीमध्ये त्यांना समोरच्याबद्दल सांगायचं असतं. मग यामध्ये काही जण इंग्लिश शब्द बोलतात, वर्षा उसगावकर, अंकिता, जान्हवी, आर्या हे जे काही इंग्लिश शब्द बोलतात त्याच्याप्रमाणे ते तिथं पैसे कट झाले वगैरे असं हे होतात. आता मेन येतं की बाळ रडायला लागतं म्हटल्यावर तुम्हाला लंगोट बदलायचे तर ती स्विमिंग पूल पाशी ठेवलेली आहे आणि पॅडी जातात स्विमिंग पूलमध्ये, डुबकी मारतात, लंगोट घेतात आणि बांधायला येतात. तर त्याच्यावरनं अरबाज दरवाजा बंद काय करतो, परत शक्तीचे प्रयोग होतात आणि त्यातनं तो सुटून तरी लंगोट बांधतात. लंगोट बांधताना सुद्धा हाणामार असते. त्यानंतर पाण्यात दुसऱ्यांदा परत वाचतं, दुसऱ्यांदा परत पॅडी जातात. पॅडी घेऊन येताना अरबाज त्यांना लंगोट घेऊन देत नाही, लंगोट ह्याच्याबद्दल मारामारी होते. परत आत जातात, पॅडी बांधायला जातात, तर तिथं धक्काबुक्की होते.
निक्की हातातनं खेचायचा वगैरे प्रयत्न करते, म्हणजे जरा बाळाला दुखापत झाल्यासारखं, बाळ म्हणजे ते बाहुल्या वगैरे. आणि इकडं लगेच निक्की अरबा जे असतात ते परत बाहेर येतात, लंगोटी जे असतात त्या लंगोटी लपवून टाकतात. अरे कसला खेळ खेळताय तुम्ही, काय दाखवायला लागलाय, तुम्हाला वेगळे खेळ नाहीच आहेत का, बाळाच्या सेन्सिटिव्ह विषय आहे हा आणि त्याच्यासारखं तुम्ही हे करायला लागलाय. यामध्ये एक पण नियम असा नाहीये की समोरच्या पार्टीनं जर दंगा केला तर 5,000 रुपये कट होतील. जरा सगळ्यांना शांत पण बसवून शकलं असतं ना. बसले नसते, हे आठवडाभर जे आहे ते दंगा करायची ह्यांना सवय लागली आहे, तर ते पण बसले नसते. तुम्ही न बोलता किंवा काहीतरी वेगळं करून तुम्ही हे करू शकला असता. कसलीही हाणामारी, लंगोट हे करणं ते करणं आणि त्यात तुम्ही दाखवायला लागलाय बाळाला हे करताना. यामध्ये ती जान्हवी जी आहे ती तर कंप्लीट सायटरच आहे. ती निक्की जसं करेल त्याप्रमाणे करायला लागते. तो वैभव तर अरबाजच दुसरं कॉपी करतो. त्याला स्वतःचं मत काहीच नाही आहे. अतिशय फालतू हे 2 प्लेयर्स मला वाटतात. निक्की, अरबाज त्यांना स्वतःची स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं ते स्वतः खेळतात वगैरे. परंतु या 2 प्लेयरमध्ये नाही. मला हे बिग बॉसचे असले खेळ काय आवडत नाहीत. उगाच आरडाओरडा आणि हे. यात तुम्ही दाखवायला पाहिजे होतं, जो शांत राहील त्याला उलट जास्त मार्क किंवा जो दंगा करेल त्याचे मार्क कट वगैरे असं. मग यामध्ये यांनी लंगोट पळवलेले असतात, त्यामुळे लंगोट नसतात, लंगोट संपलेले असतात. मग लंगोट वापरायच्या तरी कुठल्या? म्हणून हे परत 2 लंगोट वापरायला लागतात. तर म्हणतात की तुम्ही लंगोट अशा वापरू शकत नाही किंवा काय नाही. मग हे म्हणतात तुम्ही लपवून ठेवलेले आहेत. तर लंगोट आम्हाला वापरायलाच पाहिजेत आणि असं कुठंच नियम नाहीये की तुम्ही त्याच लंगोट परत वापरू शकत नाही वगैरे. तर यांचं 2 लंगोटवर सगळी सायकल चालू असते इकडं आणि ह्यांची पण इकडं अजून यांचा नंबर आलेला नाही तोपर्यंत अरबाज त्यांचं बाळ रडतं. मग त्यांना ते बेबी फूड खायला घालतात. अरबाज जरा नाटकी करतो, ओकल्यासारखं करतो. मग ओकायला परमिशन आहे, नाही आहे वगैरे असं त्यांचं चालू राहतं. तर हा मला काही खेळ आवडलेला नाहीये. अशा प्रकारे अतिशय बकवास एपिसोड 16 संपतो आणि आता मी पण झोपी जातो. धन्यवाद.